मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणाऱ्या पूर नियंत्रण कक्षाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सूचना जाहीर केलेल्या आहेत। गेली 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गेली अनेक वर्षानंतर कधी नव्हे तो मांजरा धरण अवघ्या 2 दिवसात पूर्ण क्षमतेने भरला आहे। लघु पाटबंधारे कार्यालयाने नियमानुसार पाण्याचा सुरुवातीला 3 दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला। मांजरा धरणातील या पाण्याचे जलपूजन सुरू झाले आहे। रात्री आणखीन पाऊस पडला, त्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने प्रशासनाला आणखीन 3 दरवाजे उघडावे लागल्याचे समजते। संबंधित खात्याने प्रसारित केलेल्या माहितीनुसार पाण्याची आवक 1490.87 क्युसेक्सने सुरू असल्याने 6 दरवाजाच्या माध्यमातून मांजरा धरणातील 5241.42 क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे। मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेमार्फत मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरण पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने विसर्ग सुरू आहे। धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे पूर नियंत्रण कक्षामार्फत कळवले आहे। बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील कौडगाव गावच्या नदीत 4 जण वाहून गेले होते, मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करून 3 वाचवले। एकाचा शोध सुरू असल्याचे समजते। याही ठिकाणी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे। एवढे मात्र नक्की, धोका अजिबात पत्करू नका असेही आव्हान प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे।